निर्भर योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची जिने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानुकोजी चरणी साष्टांग मी घातीला विठाला बळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा वैष्णवांचा विशेष महिमा वर्णन करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत की वैष्णवाच्या ठिकाणी काही वैशिष्ट्य आहेत। काय काय वैशिष्ट्य आहेत? पहिलं वैशिष्ट्य सांगतात नाही नाश पावत असा हा वैष्णव आहे। दुसरं वैशिष्ट्य सांगतात सर्व शक्ती चालत असा हा वैष्णव आहे। आणि एक महत्त्वाचं तिसरं वैशिष्ट्य सांगतात तेने असो निर्भर असा हा वैष्णव आहे। अभंगाच्या पहिल्या चरणातला उत्तरार्ध, अभंगाच्या दुसऱ्या चरणातला उत्तरार्ध आणि अभंगाच्या चौथ्या चरणातला उत्तरार्ध नाही नाश पावत 1, सर्व शक्ती चालत 2 आणि तेने असो निर्भर। सोप्या शब्दात बोलायचं झालं तर अविनाशीपणा, संपन्नता आणि निर्भरता या 3 गुणांनी जो युक्त असतो तो वैष्णव असतो। हे 3ही गुण वैष्णवाकडे येण्याचं कारण काय तर याला दृष्टांत दिला पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल विठाला विठाला। या राहुडकर परिवाराच्या वतीने हा 1 दिवसीय उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। कैलासवासी तुकारामजी ज्ञानदेव राहुडकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा 1 दिवसीय उत्सव आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि या परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय। आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज जळगावकर यांची उपस्थिती आणि हरिभक्तीपरायण धनंजय महाराज कदम या भागामध्ये जे वारकरी संप्रदायाचं चांगलं काम करतायत आणि आपण सगळीच या परिवारावर प्रेम करणारी सगळीच भाविक भक्त मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना माझ्याकडे प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा विठाला अभंगातले शब्द फार महत्त्वाचे आहेत। भावबळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत। या अभंगातून तुकाराम महाराजांनी वैष्णवाचा एक विशेष महिमा वर्णन केलाय। मी विशेष हा शब्द का वापरतो? विशेष वेगळं असतं आणि सामान्य वेगळं असतं। सामान्य कशाला म्हणायचं आणि विशेष कशाला म्हणायचं? कारण विशेष या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे तो सामान्य किंवा सामान्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे तो विशेष। विशेष या शब्दाचा अर्थ आणि सामान्य या शब्दाचा अर्थ अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सामान्य या शब्दाचा अर्थ असतं साधं आणि विशेष या शब्दाचा अर्थ महत्त्वाचं। जर ऐका, सामान्य या शब्दाचा अर्थ आहे साधं, लोक बोलता बोलता म्हणतात अगदीच सामान्य होतं हो म्हणजे साधं, आणि विशेष या शब्दाचा अर्थ आहे महत्त्वाचं। या अभंगातून तुकाराम महाराज वैष्णवाचा विशेष महिमा वर्णन करतात। तर आणखीन काही विशेष शब्दाबद्दल बोलता येण्यासारखं आहे। आणखीन एक अर्थ सांगतो। सामान्य या शब्दाचा अर्थ आहे सर्वानुगत आणि विशेष या शब्दाचा अर्थ आहे व्यक्ती एखाद्या विशेष व्यक्तीच्याच ठिकाणी असणं। म्हणजे काहींच्याच ठिकाणी असणं त्याला विशेष म्हणा आणि सर्वांकडे असणं त्याला सामान्य म्हणा। विठ्ठला विठ्ठला
विशेष शब्दाचा विचार करत असताना तत्वज्ञानाने अर्थ फार गोड केलाय. जरा बारीक ऐका. तत्वज्ञान असं सांगतं, मानवी जीवनामध्ये वावरत असताना मी कुणीतरी सामान्य आहे असं म्हणून राहणं हेच माणसाचं विशेषपण आहे. मानवी जीवनामध्ये वावरत असताना मी कुणीतरी सामान्य आहे असं म्हणून राहणं हेच माणसाचं विशेषपण आहे. आणि मानवी जीवनामध्ये वावरत असताना मी कुणीतरी विशेष आहे असं म्हणून राहणं हेच माणसाचं सामान्यपण आहे. असाही एक सामान्य आणि विशेष शब्दाचा अर्थ करता येईल. याच्याकरता अगदी साधा सोपा अर्थ सांगून पुढे जातो. लहान आणि मोठा हा शब्दाचा अर्थ करताना ज्याचं वय कमी आहे आपण त्याला लहान म्हणतो, ज्याचं वय मोठं आहे किंवा जास्त आहे त्याला आपण मोठं म्हणतो. हे केलेले आपण अर्थ. पण भारतीय तत्वज्ञानाने अर्थ असे केलेले आहेत, मानवी जीवनामध्ये वावरत असताना मी कुणीतरी लहान आहे असं म्हणून राहणं हेच माणसाचं मोठेपण आहे आणि मी कुणीतरी मोठं आहे असं राहणं हेच माणसाचं लहानपण आहे. विठ्ठल विशेष शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळं असणं, विशेष शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळं असणं, काहीतरी वेगळेपणा असला की माणसं त्याला म्हणतात याच्याकडे फार विशेष आहे. तसं वैष्णवाचा वेगळेपणा काय आहे? वैष्णवाचा असा काय वेगळेपणा आहे की त्यांच्याबद्दल जरा वेगळ्या पद्धतीने तुकाराम महाराजांनी भाषा वापरली. तुकाराम महाराज अनेक अभंगातून वैष्णवाचं, संतांचं, भक्ताचं वर्णन करतात. काहीतरी विशेष वाटलं म्हणून तुकाराम महाराज जर वर्णन करत असतील तर माझा प्रश्न आहे, वैष्णवामध्ये आणि आपल्यामध्ये वेगळेपणा आहे तरी काय? बरं, त्यांचाही जन्म आहे, आपलाही जन्म आहे, त्यांचाही प्रपंच दिसून येतो, आपलाही प्रपंच दिसून येतो, त्यांचाही वावर जनसामान्यामध्ये दिसून येतो, आमचाही वावर जनसामान्यामध्ये दिसून येतो. समजा तुकाराम महाराजांसारखे महात्मे देहू नावाच्या गावामध्ये जन्माला आले असतील तर तुम्ही आम्ही कुठल्या तरी गावामध्ये जन्माला आलोच ना. तुकाराम महाराजांच्या घराला काहीतरी घर किंवा वेगवेगळ्या पद्धतीने चार भिंतीचं घर त्यांचं असेल, आमचंही घर आहे ना, त्यांचंही लग्न झालं, आमचंही झालं ना, त्यांनाही मुलं आहेत, आम्हालाही मुलं आहेत ना. मग जर त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये या सगळ्या गोष्टी जर सारख्याच दिसत असतील तरी पण संत नव्हती जगा मानसा त्या सारिके असं म्हणायची गरज का पडली? जर सगळंच आम्हाला त्यांचं आणि आमचं सारखं दिसत असलं तरी परंतु मग संत नव्हती जगा मानसा त्या सारिके असं म्हणण्यामध्ये नेमकं सांगायचं तरी काय? बऱ्याच गोष्टी जरी सारख्या असल्या तरी त्या सगळ्याच सारख्या असतात अशातला भाग नाही. मी ऐकण्यातला एक श्लोक सांगून पुढे जातो. सुभाषितकारांनी एक चांगला श्लोक दिलेला आहे. काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काकयो हो वसंत समय प्राप्ते काक काक पिक पिका. हा शास्त्रकार असं सांगतात, काक कृष्ण पिक कृष्ण, कावळा आणि कोकिळा दोन्ही दिसायला कसे आहेत हो? सारखेच आहेत ना हो. कावळा तरी काळाचा आहे आणि कोकिळा तरी काळीच आहे. म्हणजे दोन्ही जर सारखेच दिसत असेल तर याच्यात वेगळेपणा आहे काय? शास्त्रांनी असं सांगितलं, वसंत ऋतू समये प्राप्ते, वसंत ऋतू आल्यानंतर मात्र कोकिळा कोकिळा आहे आणि कावळा कावळा आहे. म्हणजे कावळा आणि कोकिळा जरी दिसायला सारखे असले तरी ते असायला सारखे आहेत अशातला भाग नाही. ऐकण्यातलं रोजचं प्रमाण द्यायचं झालं तर दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. दिसणं आणि असणं याच्यामध्ये फरक आहे. बऱ्याचदा जरी एखादा मनुष्य तसाच दिसत असला तरी तो तसाच असतो अशातला भाग नाही. दिसण्यामध्ये आणि असण्यामध्ये फरक आहे. मी अनेक वेळेला रामायणातला एक दाखला देत असतो. लक्ष्मण रेषेच्या पलीकडे भिक्षाम देही म्हणून आलेला कोण होता? रावण. आपण सगळ्यांनी रामायण ऐकलेलं आहे. लक्ष्मण रेषेच्या पलीकडे भिक्षाम देही म्हणून आलेला कोण होता? रावण होता. पण दिसत कोण होता? साधू दिसत होता, गोसावी दिसत होता. म्हणजे आहे कोण? रावण आणि दिसतोय कोण? साधू. आहे कोण? रावण आणि दिसतो कोण? साधू. घाबरू नका, मोकळ्या मनाने उत्तर द्या. तो मेलाय, आता येत नाही इकडं आणि इतक्या आतमध्ये यायचा तर विषयच येत नाही. आणि कीर्तन चालू असताना रावणाचं काय काम आहे महाराज? इथं सगळे रामच आहेत ना, इथं रावण कशाला येईल? घाबरू नका. मी तीनदा विचारतो, आहे कोण? रावण. पण दिसतोय कोण? साधू. मी परत विचारतो, आहे कोण? तुम्ही म्हणाले एवढं तीनदा का विचारायला लागला? अलीकडल्या काळात सुद्धा आहेत रावण पण दिसायला लागले साधू म्हणून बोलायला लागलो, बाकी काही नाही. अलीकडे तरी काही परिस्थिती ती कमी आहे का? अलीकडे साधू कुणाला म्हणावं हा प्रश्नच पडलाय. जरा माफी मागून बोलू महाराज, साधू कोणाचं घेऊन बसला? महाराजच कोणाला म्हणावं हा प्रश्न पडलाय. अलीकडल्या काळामध्ये कीर्तनकार तरी कोणाला म्हणावं, प्रवचनकार तरी कोणाला म्हणावं, एखादा भजनी तरी कोणाला म्हणावं, हे सगळे मोठे प्रश्न पडले. याचं कारण काय आहे? संख्यात्मक वाढ झाली पण गुणात्मकता घसरली. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या दृष्टीने जर
विचार केला तर दिसणं आणि असणं याच्यात फरक आहे. संत नव्हती जगा मानसा त्यासारिखे म्हणण्याच्या पाठीमागं महाराजांना सांगायचं काय? मान्य आहे त्यांचं देहू नावाचं गाव किंवा आळंदी नावाचं गाव आहे, आमचंही आहे. पैठणला एकनाथ महाराजांचं ते गाव आहे, त्यांचाही प्रपंच आहे, आमचाही प्रपंच आहे. त्यांनाही मुलं बाळ आहेत, आम्हालाही मुलं बाळ आहेत. असं जरी असलं तरी ते वेगळे आणि आम्ही वेगळे, नव्हती जगासारखी मानसा त्यासारखे असं म्हणण्यामध्ये घडतं तरी नेमकं काय? मी त्याच्यातला एक साधा नियम सांगून पुढे जातो. का असं म्हटलं असेल? संत नव्हती जगा मानसा त्यासारखे असं का म्हटलं असेल? तर संत आणि माणूस याच्यामधला एक बेसिक फरक, जो एक महत्त्वाचा फरक सांगून मला पुढे जायचं आहे. काय सांगायचं आहे? तुकाराम महाराज सांगतात माणूस आणि संत याच्यातला एक महत्त्वाचा फरक आहे. मनुष्य म्हटलं की त्याला जन्म आहे आणि त्याचा नाशही आहे, पण संत म्हटलं की नाही नाश पावत असे आहेत. हा फरक त्याच्यामधला दिसून येतो. माणूस म्हटलं की जन्म म्हटलं की त्याला नाश आहे, पण संतांच्या बाबतीत जर विचार करायला गेलो तर मग मात्र इथं मात्र संत नव्हती जगा मानसा त्यासारखे असं म्हणावं लागेल. यांच्या बाबतीत मात्र नाही नाश पावत असं म्हणावं लागेल. कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं. तुकाराम महाराज देहूमध्ये हे बोलत होते आणि तुकाराम महाराजांचं हे ऐकलं, नाही नाश पावत नाही नाश पावत असं ऐकलं. एक मनुष्य तुकाराम महाराजांकडे गेला आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, महाराज तुम्ही जे म्हणता ना नाही नाश पावत, भावबळे विष्णुदास वैष्णव कसा आहे? नाही नाश पावत. माझ्या मनात एक शंका आहे, माझ्या मनात एक शंका आहे. तुकाराम महाराजांनी विचारलं, काय रे बाबा काय शंका आहे? तो म्हटला, मी ज्ञानेश्वरी वाचून येतोय, रोज ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय, रोज ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय आणि मी ज्ञानेश्वरीचा एका अर्थाने उपासकही आहे आणि एका अर्थाने अभ्यासकही आहे. ज्ञानेश्वरीचं उपासनाही असावी आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यासही असावा. मग मी दोन्ही करतोय. माझ्या मनात एक शंका आहे. म्हटले काय? ज्ञानोबाराय आम्हाला सांगतात उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. आता ऐका, ज्ञानोबारायांनी आम्हाला असं सांगितलं, जे जे उत्पन्न होतं त्याचा नाश आहे. यत कृतकम तथा नित्यम शास्त्राची भाषा आहे. जे जे उत्पन्न होतं त्याचा नाश आहे. मग ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते उपजे ते नाशे, आणि तुम्ही मात्र या अभंगात सांगायला लागला नाही नाश पावत. हे कसं काय? तिथं असं सांगितलंय उपजे ते नाशी, जन्म म्हटलं की नाश हा ठरलेलाच आहे, आणि तुम्ही मात्र म्हणायला लागलात नाही नाश पावत. असं कसं काय? उलट बोलता बोलता तो तुकाराम महाराजांना असं म्हणायला लागला, महाराज मला असं वाटतं बहुतेक तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली नाही काय की. तुकाराम महाराजांनाच म्हणायला लागला. बरं त्याची तर काय चूक आहे? बरेच महाराज वाचत नाहीत तर त्याचं काय चूक आहे? म्हणून त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. तो म्हटला बहुतेक तुम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करत नाही काय की. तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा असं नाही, रोज ज्ञानेश्वरीचं वाचल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही, रोज ज्ञानेश्वरीचं चिंतन चाललंय. मग जर ज्ञानेश्वरीचं रोज अभ्यास असेल तर मग ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते उपजे ते नाशे, आणि तुम्ही मात्र अभंगात म्हणायला लागला नाही नाश पावत. असं कसं काय? तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. महाराजांना आनंद वाटला. का? पहिली गोष्ट यानं शंका विचारली याचा आनंद वाटला, आणि दुसरी गोष्ट यानं ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन विचारली याचा जास्त आनंद वाटला. कारण संदर्भ कशाचा दिलाय? ज्ञानेश्वरीचा. तुकाराम महाराजांना आनंद वाटला की हा ज्ञानेश्वरी वाचतोय याचा आनंद वाटला. तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, सांगू का तुला उत्तर? तू हा प्रश्न विचारला, सांगू का? तो म्हटला, नाही थांबा, मी फक्त ज्ञानेश्वरीच वाचतोय अशातला नाही, मी तुमचा गाथाही रोज वाचतोय. म्हटला, मी गाथाही रोज वाचतोय. बरं बघ माझी गाथा वाचून काय? तो म्हटला, बहुतेक तुमचं असं झालंय, तुम्हीच सांगितलेली प्रमाणं बहुतेक तुमच्या लक्षात नाही. हां बघा याचं धाडस किती आहे. तो तुकाराम महाराजांना बोलतोय, फक्त महाराजाला नाही, तुकाराम महाराजाला. तो म्हणतो बहुतेक तुमचं असं झालंय, तुम्ही सांगितलेली प्रमाणं अभंग तुमच्या लक्षात नाहीत काही की. कारण तुम्ही सांगितलेली काही अभंग जुनी अभंग आम्हाला पाठ आहेत. त्या अभंगामधले एक शब्द आहेत, आत्ताच्या अभंगामध्ये एक शब्द आहेत, जरा मागचं तुम्ही विसरला काय की. बरं त्याची तर काय चूक आहे? बरेच महाराज मंडळी कीर्तनाला घेतलेला अभंगच विसरतात, त्याचं काय चूक आहे? म्हणजे आपण कीर्तनाला अभंग काय घेतलाय हा कीर्तनकाराच्याच लक्षात राहत नाही, हे किती दुर्दैव आहे संप्रदायाचं. म्हणजे बऱ्याचदा टाळकऱ्यांना कीर्तन करायला म्हणावं लागतंय, अभंगावर या, अभंगावर या, अभंगावर. अहो काही काही महाराज लोक तर ओढून आणावी लागतात अभंगावर. हो ओढून. आमचे गुरुजी म्हणायचे, भागवत महाराजांना माहिती आहे, आमचे गुरुजी आम्ही ज्यांच्याकडे शिकलो, गुरुरी भाऊ पाठशाळेमध्ये असताना आम्हाला म्हणायचे, काही काही कीर्तनकार अभंगाला दुखवितच नाहीत म्हणायचे, अभंगाला काही त्रास देत नाहीत. मग त्यांनी म्हटलं महाराजांना, तुकाराम महाराजांना, महाराज बहुतेक तुमचा पूर्वीचा अभंग विसरलाय काय की. महाराजांनी सांगितलं, नाही रे बाबा, काय झालं? तुम्ही आत्ता म्हणायला लागला नाही नाश पावत,
बरोबर आहे. या अभंगामध्ये भावबळे विष्णुदास नाही नाश पावत, या अभंगामध्ये तुम्ही म्हणायला लागला नाही नाश पावत, पण तुमचंच एक प्रमाण आमच्या डोळ्यासमोर आहे. तुम्हीच असं म्हटलंय, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा जे जे कर्म धर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. महाराज सांगतात की तुम्हीच प्रमाण असं दिलंय, जे जे कर्म धर्म नाशिवंत, म्हणजे जे जे निर्माण होणार आहे त्याचा त्याचा नाश. वेदांताची भाषा अशी आहे, साधी म्हटलं की शांत. वेदांताची भाषा आहे. वेदांतशास्त्र आम्हाला सांगतं साधी शांत, साधी अनंत, अनादी शांत आणि अनादी अनंत, अशा 4 पद्धतीचा विचार वेदांताने आम्हाला सांगितला. त्याच्यातला पहिलाच प्रकार आहे जे जे साधी आहे ते ते शांत आहे. साधी या शब्दाचा अर्थ आदिसह आणि शांत या शब्दाचा अर्थ अंतासह. आदिसह या शब्दाचा अर्थ उत्पत्तीसह ते साधी आणि शांत या शब्दाचा अर्थ अंतासह ते शांत. मग जे जे निर्माण होत आहे, जो जो आकार आहे ते ते नाशवान आहे. मग जर तुमचे शब्द आहेत जे जे कर्म धर्म नाशिवंत, असं तुम्ही एका अभंगामध्ये म्हणता, समचरण दृष्टी विठेवरी साजरी, या अभंगातलं शेवटचं चरण तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. तुम्ही तर उलट वर्म सांगितलं की जे जे निर्माण होणार आहे त्याचा त्याचा नाश आहे, हे वर्म आहे असं तुम्ही सांगितलं. आणि तुमचे शब्द आहेत चुकली या वर्म फेरा पडे. तुम्हीच सांगता की वर्म माणसाला कळावं, प्रपंचात वर्म कळावं, व्यवहारात वर्म कळावं, परमार्थामध्ये वर्म कळावं, कुठंही गेलं की वर्म. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायची. आता सगळी जाणती मंडळी इथं बसलेली आहेत, पण जी काही फड परंपरेतली जुनी कीर्तन आम्ही थोडीफार ऐकली, तर त्या जुन्या कीर्तनकारांच्या मुखातून एक सोपं जुन्या काळातलं उदाहरण यायचं. पहा काय झालं म्हणे, एकाच्या घरामध्ये साप निघाला आणि मग साप निघाल्यानंतर ते साप पकडणाऱ्याला बोलवतात. मग त्याचे ते सर्पमित्र वगैरे जे असतात त्यांना बोलवलं आणि मग भला मोठाच्या मोठा साप तो सर्पमित्र घरी आला आणि त्याची काही जी युक्ती आहे ती वापरली आणि साप पकडून तो निघाला. तो जो घर मालक होता त्या घर मालकाने विचारलं, का हो तुम्हाला भीती वाटत नाहीये का, एवढा मोठाच्या मोठा साप तुम्ही अगदी अलगद पद्धतीने सहज पद्धतीने पकडला, काही तुम्हाला भीती वाटत नाही का. त्या सर्पमित्रांनी सांगितलं त्यात काही नसतंय. हो म्हटले, फक्त तोंडावर भार द्यायचा, फक्त तोंडावर भार द्यायचा, बाकी काही फार ताण घ्यायचा नाही. तोंडावर भार दिलं की संपलं म्हटले. या घर मालकाच्या डोक्यात एवढंच राहिलं, तोंडावर भार द्यायचा. 6 महिन्यानंतर याच्या घरात विंचू निघाला. नाही का कळालं तुम्हाला आता हे? मग मोकळ्या मनाने हसा ना, म्हणजे हसायला काय पैसे द्यायचे का आपल्याला? 6 महिन्यानंतर याच्या घरात विंचू. आता एवढा खुलासा करायची गरज आहे का? आपण गावातली माणसं आहेत, शहरातल्या माणसाला तरी सांगावं लागतं विंचू म्हणजे काय, त्यांना सांगावं लागतं, कारण त्यांना हा विंचू नसतो, दुसरीच विंचू त्यांच्या मागे लागलेली असतात. पण आपल्याला विंचू काही नवीन आहे का? विंचू आपण रोज बघतो, साप आपण रोज बघतो. मला सांगा, सापाच्या तोंडावर आणि विंचवाच्या नांगीवर हे व्यवहारातलं वर्म आहे. तसं तुम्ही आम्हाला सांगता जे जे निर्माण होतं त्याचा त्याचा नाश, हे कळले आम्हा वर्म अशी तुमची भाषा आहे. जे जे कर्म धर्म नाशिवंत अशी तुमची भाषा आहे. मग तो मनुष्य म्हणायला लागला, महाराज ज्ञानेश्वरी सांगते उपजे ते नाशे, तुम्ही मात्र या अभंगात सांगायला लागला नाही नाश पावत. तुमचे शब्द आहेत जे जे कर्म धर्म नाशिवंत, तुम्ही मात्र आता अभंगात म्हणता नाही नाश पावत. असं कसं काय? तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. महाराजांना आनंद वाटला. शंका विचारतोय याचा आनंद वाटला, पण संदर्भ चांगले देतोय याचा जास्त आनंद वाटला. एक संदर्भ ज्ञानेश्वरीचा दिला आणि दुसरा संदर्भ गाथ्याचाच दिला. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि महाराजांना आनंद याचा वाटला की हा ज्ञानेश्वरी आणि गाथा दोन्ही वाचतोय. आनंद आहे म्हटले. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, सांगू का तुला उत्तर आता? सांगू का? तो म्हटला, नाही नाही महाराज थांबा,
मी फक्त ज्ञानेश्वरीन गाताच वाचतो अशातला भाग नाही, मी महाभारत वाचून आलोय. अरे म्हटलं महाभारत वाचून आलोय. म्हटलं महाभारताचा एक संदर्भ तुम्हाला देतो. ते म्हटले काय महाभारताचा संदर्भ आहे? ते म्हटले काय झालं, महाभारतामधलं एक सगळ्यांना माहीत असलेलं प्रकरण आहे. कोणतं? ते यक्षाचा आणि धर्मराजाचा संवाद. आता ती कथा मोठी आहे, मी काही सांगायची जास्त गरज नाही, आपल्याला माहीत आहे. तहान लागली, पाणी आणण्याकरता पाठवलं. नकुल गेला, सहदेव गेला, भीम गेला, अर्जुन गेला. त्या तळ्यातल्या पाण्याला हात लावण्याचा प्रयत्न केला. तिथून एक अदृश्य शक्तीतून आवाज येत होता, माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील, जर तसाच पाणी पिण्याचा प्रयत्न केला तर मरावं लागेल. नकुलाने काही ऐकलं नाही, सहदेवाने ऐकलं नाही, भीमाने ऐकलं नाही, अर्जुनाने ऐकलं नाही. पाणी पिण्याचा प्रयत्न केला. चौघच्या चौघं मेले किंवा मृत्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. जे काही म्हणायचं ते म्हणा. शेवटी धर्मराजा जातात. पाण्याला हात लावला जातो. तिथून तो आवाज येतो, माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील, अन्यथा तुझ्या भावांप्रमाणे तुलाही मरावं लागेल. धर्मराजांनी दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, विचारा प्रश्न. आणि मग तिथून अदृश्य शक्तीतून ते प्रश्न विचारले गेले आणि धर्मराजांनी त्याची उत्तरं दिली. ती अदृश्य शक्ती म्हणजे यक्ष. त्या यक्षांनी प्रश्न विचारले आणि धर्मराजांनी उत्तरं दिली. त्या यक्षाच्या आणि धर्मराजाच्या संवादातून महाभारतातील यक्ष प्रश्न नावाचं एक प्रकरण तयार झालं. भले मोठेच्या मोठे प्रश्न आहेत, पुष्कळ मोठी उत्तरं आहेत. बाजारामध्ये तुम्हाला ती पुस्तक मिळेल. मी 2 पुस्तकं सांगतो. एक महाभारतातील यक्ष प्रश्न नावाचं पुस्तक आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक यक्ष प्रश्न नावाचं पुस्तक. ही दोन्ही पुस्तकं वाचण्यासारखी आहेत. आणि मग त्यांनी काही प्रश्न विचारले, उत्तरं दिली. या प्रश्नांमध्ये एक प्रश्न आपल्या विषयाच्या संबंधाने आहे. ऐका. एक प्रश्न असा विचारला यक्षाने धर्मराजाला, हे धर्मराजा मला सांग, जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय? जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय? आश्चर्य काय हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा धर्मराजाने जे उत्तर दिलं तो महाभारतातला श्लोक जरा नीट ऐका. तो श्लोक असा आहे. धर्मराजा बोलू लागला, हे यक्षा, अहनि अहनि भूतानि गच्छन्ति ह यमालयम, अहनि अहनि भूतानि गच्छन्ति ह यमालयम, शेषास्थावरमिष्यन्ति किमाश्चर्य मतपरम. तो धर्मराजा म्हणायला लागला, यक्षा, या जगामध्ये अहनि अहनि भूतानि गच्छन्ति ह यमालयम, जे जे जन्माला आले ते ते गेले, जे जे जन्माला आले ते ते गेले. यक्षांनी विचारलं, आश्चर्य काय आहे? अरे हे तर सरळ नियम आहे. मग आश्चर्य काय? आश्चर्य पुढचं आहे. अर्ध पुढलं आश्चर्य असं आहे, जे जे जन्माला आले ते ते गेले, पण एखादा माणूस गेला की गेलेल्या माणसाला पाहून जिवंत असलेला मनुष्य म्हणायला लागला, तो गेला पण मी जिवंत, याचा मानत असलेला जो आनंद आहे हे जगातलं आश्चर्य म्हटले. कळालं का? पहा. अरे यालाही जायचं असताना सुद्धा हा मात्र त्याच्यापासून स्वतःला वेगळं समजायला लागला. जो जो माणूस जन्माला आला तो तो जाणारच आहे. असं असताना मेलेल्या माणसाकडे गेलेल्या माणसाकडे पाहून आपण मात्र गेलो नाही, याचा वेगळेपणाचा आनंद स्वतःच्या ठिकाणी मानणं हे एक जगातलं आश्चर्यच आहे म्हटले. हे जर श्लोक नाही कळाला तर मी तुम्हाला दुसरा एक हिंदीमधला दोहा सांगतो कबीरांचा. बारीक ऐका. कबीरांनी असं सांगितलंय. कबीरजी म्हणतात, 10 द्वारे का पिंजरा तामे पंछी कौन, 10 द्वारे का पिंजरा तामे पंछी कौन, रही बे तो अचरज है, नहीं रहे तो अचरज कौन. अचरज या शब्दाचा अर्थ आश्चर्य. जुन्या काळातली हिंदी आहे. अचरज म्हणजे आश्चर्य. कबीरजी असं सांगतात, 10 दरवाजाचा असलेला हा पिंजरा, कोणता? देह नावाचा पिंजरा. 10 दरवाजाचा असलेला देह नावाचा पिंजरा, त्याच्यामध्ये असलेला पक्षी कोणता? जीव नावाचा पक्षी. मग हा जीव नावाचा पक्षी, पुढचा ऐका, जीव नावाचा पक्षी देह नावाच्या पिंजऱ्यात राहिला. जीव नावाचा पक्षी देह नावाच्या पिंजऱ्यात कायम राहिला तर आश्चर्य आहे. जीव नावाचा पक्षी देह नावाच्या पिंजऱ्यातून उडून गेला तर कशाचं आश्चर्य आहे? कारण पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहते, तैसे असावे संसारी. पक्षी ज्या अर्थी राहिलाय त्या अर्थी तो कधी ना कधीतरी उडून जाणार आहे. तसा जीव नावाचा पक्षी देह नावाच्या पिंजऱ्यात कायम राहिला तर आश्चर्य आहे. याच्यातून जर तो उडून गेला तर कशाचं आश्चर्य? याचा अर्थ माणूस जिवंत राहिला तर आश्चर्य आहे, मेला तर कशाचं आश्चर्य? जरा कडक वाटेल माझं बोलणं, पण वस्तुस्थिती काय आहे? कारण देह म्हटलं की तो आला, म्हटलं की तो कधी ना कधीतरी जाणार आहे. जर नाही कळालं एवढ्यावरही तर आणखीन एक व्यवहारातलं उदाहरण देतो. अगदी व्यवहारातलं. तुम्ही रोज तो अनुभव घेतो. एखादा मनुष्य कुठंतरी अतिदक्षता विभागामध्ये ॲडमिट असतो, ICU मध्ये ॲडमिट असतो. आणि मग काही आजार झालेला असेल, काही झालेलं ऑपरेशन मोठं झालेलं असेल, अपघात झालेला असेल किंवा अन्य काही हार्टचं ऑपरेशन झालेलं असेल आणि मग आपण भेटायला जातो. पण त्या ICU मध्ये जाताना सगळ्यांना एकदम जाता येत नसतं. काही अगोदर जातात, मग येतात, नंतर दुसऱ्याला जावं लागतं. आपल्या अगोदर कोणीतरी पाहुणे गेलेले असतात, ते बाहेर येतात.
आपण चाललेलो असतो, मग आपण त्यांना विचारतो का कुठे गेला होता, मग ते म्हणतात नाही का आपले पाहुणे नाहीत काय ॲडमिट, त्यांच्याकडे गेलो होतो, बघायला गेलो होतो. आपण लगेच विचारतो अहो आम्ही तिकडंच चाललो आहे, कसं काय. आपण काय विचारतो कसं काय. तो जो बघून आलेला असतो का नाही तो म्हणतो अहो आणखीन जिवंत आहे तो, म्हणजे याला आश्चर्य वाटायला लागलंय. हां माझा मुद्दा इथं आहे. हो आणखीन आहे हो 22 तास 42 तासाची मुदत दिली, म्हणजे याचा अर्थ एवढा मोठा अपघात होऊनही ते आणखीनही जिवंत आहेत असं जर वाटलं तर हे याचं काय म्हणायचं आश्चर्य. माणूस जिवंत राहणं हे आश्चर्य आहे. माणूस जन्माला आला की तो गेला याच्यात काही आश्चर्य नसतं, ती जाणार ही स्थितीच असते. मग जर जन्माला आल्यानंतर माणूस जाणारच आहे असं जर महाभारत सांगत असेल तर तुम्ही या अभंगामध्ये असं कसं काय म्हणायला लागला नाही नाश पावत. विठ्ठल विठ्ठल. त्या माणसाने तुकाराम महाराजांच्या समोर केलेले हे युक्तिवाद आहेत. ऐकलं. पहिला युक्तिवाद काय केला तुकाराम महाराज, ज्ञानेश्वरी सांगते उपजेते नाशे, मग तुम्ही कसं काय बोलता नाही नाश पावत. तुमचाच अभंग आहे जे जे कर्मधर्म नाशिवंत, मग तुम्ही कसं काय बोलता नाही नाश पावत. महाभारत सांगतं जे जे जन्माला आले ते ते गेले, मग तुम्ही कसं काय म्हणता नाही नाश पावत. तुकाराम महाराजांना आनंद वाटला. का. एकतर प्रश्न विचारतोय आणि दुसरी गोष्ट संदर्भ ज्ञानेश्वरीचा दिला, गाथ्याचा दिला, महाभारताचा दिला. तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिल्याने विचारलं सांगू का तुला उत्तर आता सांगू का. तो म्हटला नाही नाही थांबा मी रामायण वाचून आलोय. काय गंमतच आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो ऐकणारा जर इतका अभ्यास करत असेल तर सांगणाऱ्यांनी किती केला पाहिजे. हे फक्त सांगणाऱ्यांना कळालं पाहिजे एवढंच आहे. जर ऐकणारा एवढा वाचून आला असेल तर मग सांगणाऱ्यांनी किती बघितलं पाहिजे, किती बघून यायला पाहिजे. तो म्हटला नाही नाही महाराज मी थोडंसं रामायण वाचून आलोय. रामायणातला एक दाखला देतो, एक युक्तिवाद करतो. महाराजांनी विचारलं काय युक्तिवाद आहे. तो म्हटलं हे पहा रामायणामध्ये योग वासिष्ठ नावाचं एक प्रकरण आहे. जसं महाभारतातलं यक्ष प्रश्न प्रकरण तसं रामायणामध्ये योग वासिष्ठ. आता हे योग वासिष्ठ म्हणजे काय. वसिष्ठांनी रामाला केलेला उपदेश या दोघांच्या संवादातून जो ग्रंथ निर्माण झाला तो योग वासिष्ठ. जवळजवळ 32,000 श्लोकांचा तो ग्रंथ आहे. आता फार गोड आहे. वसिष्ठांनी इतके गोड विषय मांडलेले आहेत. मला सगळे जरी मांडण्यात आपल्याला वेळही नाही तेवढी माझी बुद्धीही नाही, पण तरीसुद्धा मला त्याच्यातला एक दाखला देऊन पुढे जायचं आहे. तो मनुष्य म्हणायला लागला महाराज वसिष्ठांनी रामाला उपदेश करताना असं सांगितलंय हे रामा सहैव मृत्युर व्रजती सहैव मृत्युर निषिदती गत्वा सुदीर्घ मदवानम सहमृत्युर निवर्तते. योग वसिष्ठातला हा श्लोक आहे. त्याचा भाव सांगतो तुम्हाला. सहैव मृत्युर व्रजती सहैव मृत्युर निषिदती गत्वा सुदीर्घ मध्वानम सहमृत्युर निवर्तते. या श्लोकाचा अर्थ असा आहे मृत्यू माणसाच्या कायम बरोबर आहे. मृत्यू माणसाच्या कायम बरोबर आहे. आपण सकाळी झोपेतून उठलो तो आपल्या बरोबरच असतो. स्नान करायला गेलो आपल्याबरोबर असतो. पूजेला बसलो आपल्याबरोबर असतो. आपण जेवण करायला लागलो आपल्याबरोबर असतो. आपण शेतामध्ये ऑफिसमध्ये दुकानात निघालो प्रवासात आपल्याबरोबर असतो. आपण दुकानात बसलो किंवा ऑफिसमध्ये दिवसभर बसलो आपल्याबरोबरच असतो. आपण घरून ते ऑफिसमधून माघारी घरी आलो आपल्याबरोबरच असतो. आपण घरी संध्याकाळी चहा घेताना आपल्याबरोबर असतो. आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो आपल्याबरोबर असतो. आपण एका मंडपामध्ये जाऊन जर एखाद्या कार्यक्रमाला बसलो आपल्या शेजारीच असतो. बघू नका दिसत नसतो. माणसं लगेच जवळ बघतात असं नाही, म्हणजे आपल्या बरोबर आहे. मृत्यू हा कायम बरोबर आहे. त्याच्या पुढं असं सांगितलंय वसिष्ठांनी गत्वा सुदीर्घ मध्वानम सहमृत्यूर निवर्तते. किती जरी दूर नेऊन मृत्यूला सोडायचं म्हटलं किंवा मृत्यूपासून किती जरी दूर जायचं म्हटलं तरी माणसाला जाता येत नाही. गरुड आणि गरुडाच्या आईची कथा सगळ्याला माहीत आहे, वेळ घ्यायची गरज नाही. म्हणजे गरुडाच्या आईला मृत्यूपासून वाचवावं म्हणून गरुड एका दरीमध्ये घेऊन जातो, एका डोंगरामध्ये घेऊन जातो आणि तिथं ठेवतो आणि म्हणतो आता बस झालं, आता काही यमदेवता येणार नाही. यमदेवता तिथं हजर होते. गरुडाने विचारलं तू इथं कसं काय. म्हणले मला जेहेरी केला आणि इथं कसं काय. ते म्हणले त्याचं कारण आहे तुझ्या आईचा मृत्यू या डोंगरामध्येच लिहिलेला होता. मला काल चिंता पडली होती की तुझ्या आईला या डोंगरामध्ये कोण घेऊन जाणार. तू माझं काम हलकं केलं म्हणून जयहरी, बाकी काही नाही म्हटले म्हणून तुला. याचा अर्थ किती जरी आपण दूर जायचं म्हटलं तरी त्याच्यापासून जाता येत नाही. किती जरी दूर नेऊन सोडलं तरी तो आपल्याला गाठतो म्हणजे गाठतो. आपल्याकडे एक मन म्हटलं आपल्याकडे एक वस्तुस्थिती सांगितली जाते. असं सांगतात मांजराला कितीही दूर नेऊन सोडा ते आपल्या बरोबर घरी येतं. बरोबर आहे. किती दूर नेऊन सोडा तुम्ही कुठंही नेऊन सोडलं तरी मांजर बरोबर आपल्या घरी येतं. बरोबर किती
म्हणजे मी तर गमतीने असं सांगत असतो, एका माणसाने एका मांजराला एवढं दूर नेऊन सोडायचं ठरवलं, एवढा दूर घेऊन गेला, एवढा दूर घेऊन गेला, एवढा दूर घेऊन गेला, शेवटी त्याला त्याचं घर आठवेना, मांजराच्या मागं मागं घरी आला. अशी परिस्थिती आहे. याचा अर्थ असं गंमत आहे बघा तुम्ही. म्हणजे त्याला किती जरी सोडायचं म्हटलं तरी सुटका होत नाही. तसं मृत्यू हा माणसाच्या कायम बरोबर आहे. मग तो मनुष्य म्हणायला लागला, योग वशिष्ठ सांगतं मृत्यू कायम बरोबर आहे, नाश हा माणसाचा आहेच आहे. आणि तुम्ही या अभंगामध्ये कसं काय म्हणता, नाही नाश पावत. विठ्ठल काय काय संदर्भ दिले. ज्ञानेश्वरीचा संदर्भ दिला, 1 गाथ्याचा संदर्भ दिला, 2 महाभारताचा संदर्भ दिला, 3 रामायणाचा संदर्भ दिला, 4 तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि आनंद वाटला. तुकाराम महाराजांनी सांगितलं, वा हा चांगला अभ्यास करून आलेला आहे. तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, झालं का तुझं बोलून, आता तरी उत्तर देऊ का? तो म्हटला, नाही नाही थांबा, मी साहित्य वाचून आलो आहे, जरा चांगली सुशिक्षित मंडळी आहेत म्हणून वाचून आलो. तर म्हटले साहित्य वाचून आलो आहे, थोडं साहित्याचा एक दाखला देतो. म्हटले काय दाखला आहे? साहित्यामध्ये एक छोटी काल्पनिक कथा सांगितली जाते. काय सांगितली जाते? काय म्हणे, एकदा नर्मदेच्या काठावर अश्वत्थाम्याची आणि गौतमाची गाठ पडली. ऐका, काल्पनिक आहे पण महत्त्वाची आहे. आपल्याला काही काही कल्पना जरी असल्या तरी त्या अंगाने ऐकायला, तत्वाच्या दृष्टीने ऐकायला हरकत नाही. म्हटले नर्मदेच्या काठावर एकदा गौतमाची आणि अश्वत्थाम्याची गाठ पडली. आता अश्वत्थामा म्हणजे कोण? सप्त चिरंजीवापैकी एक, म्हणजे ज्याला मृत्यूच नाही तो अश्वत्थामा. त्या अश्वत्थाम्याची आणि गौतमाची गाठ पडली. दोघांनी एकमेकाकडे पाहिलं. अश्वत्थाम्याच्या चेहऱ्यावर चिंता होती, दुःख होती. गौतमाला आश्चर्य वाटलं आणि गौतमाने अश्वत्थामांना विचारलं, का हो अश्वत्थामा, तुम्ही चिरंजीव आहात, चिरंजीव म्हणजे मृत्यूला जिंकलंय, आणि मग जर मृत्यूला जिंकलेलं असेल, मृत्यूचं दुःखच तुम्हाला नसेल, तर तरी तुमच्या चेहऱ्यावर चिंता दिसायला लागली, दुःख दिसायला लागलं, असं कसं काय? ज्यानं मृत्यूला जिंकलं तो माणूस किती आनंदी पाहिजे, आणि तुमच्या चेहऱ्यावर दुःख दिसायला लागलं, झालं काय? अश्वत्थाम्यांनी फार गोड उत्तर दिलं. अश्वत्थाम्यांनी सांगितलं, गौतमा, तुझ्या दुःखाला अंत आहे, माझ्या दुःखाला अंतच नाही. म्हटले, तुझ्या दुःखाला अंत आहे, माझ्या दुःखाला अंतच नाही. गौतमानी विचारलं, अरे अश्वत्थामा, तुला दुःख तरी कसलं आहे? सगळ्यात मोठं दुःख असतं माणसाला मृत्यूचं, आणि तेच तुला नाही, कारण तू जिंकलंय ना, मृत्यूला जिंकलंय, मग कसलं दुःख आहे? अश्वत्थामीनी पुन्हा तेच वाक्य सांगितलं, अरे बाबा, तुझ्या दुःखाला अंत आहे, तुला काय माहिती मला काय दुःख आहे ते? तुला वाटायला लागलं मला मृत्यूला जिंकलं म्हणून दुःख नाही, दुःख नाही, पण माझं मला माहिती आहे, म्हटले आतमध्ये मी कसल्या पद्धतीने जळतोय, काय दुःख आहे? अश्वत्थाम्यांनी सांगितलं, गौतमा, मी मरत नाही हेच दुःख आहे, बाकी काही नाही. म्हटले, याचा अर्थ मृत्यू हा जर जन्म म्हटलं की देहाच्या अनुषंगाने आहेच आहे, असं जर साहित्य सुद्धा सांगत असेल, तर मग तुम्ही अभंगात कसं काय म्हणता, नाही नाश पावत. विठ्ठल काय काय युक्तिवाद केले. ज्ञानेश्वरीचा संदर्भ घेतला, गाथ्याचा संदर्भ घेतला, महाभारताचा संदर्भ घेतला, रामायणाचा संदर्भ घेतला, साहित्याचा संदर्भ घेतला, आणि तो म्हणायला लागला, मग तुम्ही कसं काय म्हणता? महाराजांनी विचारलं, सांगू का आता तरी? तो म्हटला, आणखीन युक्तिवाद आहेत, पण सगळेच एका कीर्तनात सांगायचे नसतात, हा महाराज घेतला नियम आहे, हे सगळं राखून ठेवावं लागतं. आता काय आहे ते तुम्ही सांगा. म्हटले, तर म्हटले, ऐक, असं आहे, तू मघापासून युक्तिवादाने मला बोलायला लागला, नाही नाश पावत कसं, नाही नाश पावत कसं, पण मी हे बोलताना या अभंगातला एक शब्द महत्वाचा तो विसरून गेला. म्हटले, काय? विष्णुदास नाही नाश पावत, असं आहे. विष्णुदास नाही नाश पावत. कोण नाश पावत नाही? तर विष्णुदास. विष्णुदास या शब्दाचा अर्थ काय? वैष्णव. वैष्णव या शब्दाचा अर्थ काय? संत. संत म्हटलं काय, वैष्णव म्हटलं काय, विष्णुदास म्हटलं काय? बरं, मग तो म्हटला त्याचा काही संबंध? तर त्याचा असा आहे, म्हटले, मुळात विष्णुदास म्हणायचं कुणाला, इथून सुरुवात कर. वैष्णव म्हणायचं कुणाला, इथून सुरुवात कर. संत म्हणायचं कुणाला, इथून सुरुवात कर. ज्ञानेश्वरीचा दाखला. भगवंताच्याच मुखात एक ओवी आहे. भगवंतांनी असं सांगितलंय, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझे रूपडी. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना, अरे संत कोण आहेत? आत्मज्ञाने चोखडी, जे आत्मज्ञानाने चोख आहेत ना, त्यांना संत म्हण. याचा अर्थ ज्यांना आत्मप्रचिती झाली आहे ना, त्यांना संत म्हण. मग ज्यांना आत्मप्रचिती झालेली असते त्याच्या दृष्टीने देह जावो अथवा
राहो, पांडुरंगी दृढ व्हावो. त्याला देहाचं काही ममत्व राहिलेलं नसतं. ज्याला आत्मप्रचिती झालेली आहे त्याला देहाची आसक्तीच राहिली नाही. मग आसक्ती राहिली नसल्यामुळे त्या देहाचा मृत्यू झाला काय आणि त्या देहाला यातना झाल्या काय याचं काही घेणं देणं नसतं. कारण यातना ज्या मनाच्या संबंधाने होत असतात ते मन आता मन म्हणून उरलेलं नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले अशी स्थिती झालेली आहे. वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे अशी स्थिती झालेली आहे. मग आता तिथं वृत्तीच राहिलेली नाही, मनच राहिलेलं नाही, बुद्धीच राहिलेली नाही, चित्तच राहिलेलं नाही. तर मग या देहाची आसक्तीच नसेल तर मग या देहाला गेला काय आणि न गेला काय याच्याशी काही घेणं देणं राहत नाही. एका दृष्टीने ज्या काळी ज्या वेळी मन उन्मन अवस्थेमध्ये गेलेलं आहे, आत्मप्रचिती झालेली आहे, तोच काळ त्याच्या चिरंजीवितेचा काळ असतो. याचा अर्थ त्याचा कधीही नाश नसतो. ती जी अवस्था आलेली असते ना आत्मप्रचितीची, ती एकदा आत्मप्रचिती आली की तिथून पुन्हा कधीही नाश नसतो. नाश नाही या शब्दाचा अर्थ आहे आत्मतत्वाचा कधीही नाश नाही. आणि आत्मतत्वाने युक्त ते वैष्णव असल्यामुळे त्या वैष्णवाचा कधीही नाश नाही. ज्यांना आत्मतत्वाची प्राप्ती नाही त्याचा नाश आहे, आणि ज्यांना आत्मतत्वाची प्राप्ती झाली त्याचा मात्र कधीही नाश नाही. मग त्यांनी एक प्रश्न विचारला, महाराज मृत्यूला जिंकलं असं जर म्हणत असाल, आत्मतत्वाची प्राप्ती झाली असं म्हणत असाल, तर माझा एक प्रश्न आहे की असं जीवनात काय घडलंय त्या वैष्णवाच्या, असं कोणतं बळ त्यांना प्राप्त झालं की त्यांनी मृत्यूला जिंकलं, त्यांनी अविनाशी पदापर्यंत ते गेले. अविनाशी पदापर्यंत जाण्याकरता कोणत्या बळाचा वापर केला? अभंगाचं पहिलं भाव बळे विष्णुदास, भाव बळे पावत. महाराज सांगतात तो विष्णुदास नाही नाश पावत. याचं कारण त्याच्याकडे जे बळ आलंय ते कशाचं आहे? भावाचं. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द भाव. हे भावाचं बळ म्हणजे नेमकं काय? हे भाव भाव या शब्दाचा अर्थ काय असा आहे? मराठी भाषा इतकी गमतीची आहे, एकच शब्द पण विविध अर्थी वापरला जातो. भाव हा शब्द एकच शब्द पण विविध अर्थी वापरला जातो. अगदी गावातली भाषा बोलायची झाली तर एखादा जर लवकर आपल्याकडे येत नसेल, लवकर आपल्याला बोलत नसेल, तर माणसं बोलता बोलता म्हणतात त्याला आता फार भाव आलाय, नाही का? नाही, बरोबर आहे, त्याला आता फार भाव आलाय. आता इथं भाव शब्द वेगळ्या पद्धतीने वापरला जातो. अंतःकरणातून पूजा करत असताना आपण जी भगवंताची पूजा करावी ती कशी करावी? शुद्ध भावाने करावी. इथं एक भाव शब्द वापरला जातो.
एखाद्याला जर म्हटलं अहो त्या महाराजांचं कीर्तन घ्यायचं आहे, अलीकडे त्यांचा भाव वाढलाय, आता इथं एक शब्द येतो, म्हणजे इथं एकदा भाव शब्द वापरला जातो. म्हणजे भाव हा शब्द एकच आहे, पण किती ठिकाणी असा वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. मग माझा प्रश्न आहे, इथं जे बळ भावाचं आलं तो भाव नेमकं कोणता? विठाला विठाला. भावाची व्याख्या करताना तत्वज्ञानाने अशी केली, अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याला म्हणायचं भाव. अंतःकरणातून जो निर्विकल्प प्रवाह असतो ना त्याला भाव म्हटलं जातं. आता ऐका, निर्विकल्प म्हणजे जिथं कुठलाही विकल्प नाही, विकार नाही, उपाधी नाही, असं शुद्ध अंतःकरण जिथं आहे ना त्याला भाव असं म्हटलं जातं. कुठलाही विकल्प नसणं, विकार नसणं याला भाव म्हणा. हा झाला एक भाव शब्दाचा विचार. आणखीन एक भाव शब्दाचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. प्रेमाची पहिली अवस्था यालाही भाव म्हटलं जातं आणि प्रेमाची उच्चतम अवस्था यालाही भाव म्हटलं जातं. मी याच्याकरता दोन प्रमाण देतो. अंतःकरणामध्ये निर्माण झालेली प्रेमाची पहिली अवस्था यालाही भाव म्हणा, की ज्या भावाने भक्त देवाकडे जातो, आणि अंतःकरणामध्ये निर्माण झालेली प्रेमाची उच्चतम अवस्था यालाही भाव म्हणा, की ज्या भावाने देवच भक्ताकडे स्वतःहून येतो. द्वारकेचा राणा पांडवा घरी नलगती सायास जावे सुखे येतो घरा नारायण. स्वतःहून देव आपल्या घरी येतो अशी स्थिती जिथं होते ना यालाही भावच असं म्हटलं जातं. कितीतरी उदाहरणं या संबंधाने पाहता येण्यासारखी आहेत. स्वतःहून देव भक्ताकडे आला आणि त्याच्या भक्तीचा आनंद घेतला. उदाहरण आहेत. महाभारतातला एक फक्त दाखला देतो म्हणजे आपल्याला कळेल भाव शब्द काय आहे. नीट ऐका. महाभारतामध्ये कौरव पांडवांच्या युद्धाचा प्रसंग आहे, सगळ्याला माहीत आहे. आता कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळेला काय झालं की युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. युद्ध होणार हे जवळजवळ आता नक्की झालं. हे युद्ध होऊ नये याच्याकरता काहीतरी मध्यस्थी करावी असं कृष्णाच्या डोक्यात आलं, भगवंताच्या. आणि भगवंतानी विचार केला की आपण मध्यस्थी करायला जावं. मध्यस्थी म्हणजे शिष्टाई. आणि मग ते शिष्टाई करण्याकरता गेले. महाभारतातली कृष्ण शिष्टाई प्रसिद्ध आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेले. महाभारतामध्ये जेव्हा हे मी वाक्य वाचतो मला आश्चर्यच वाटतं. म्हणजे भगवान युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेले का युद्ध व्हावं ही चर्चा करण्याकरता गेले? खेळ तो येण्याची खेळावा, आपण फक्त अंदाज लावावा, बाकी काही नाही. काही माहीत नाही महाराज. काही मधली माणसं ती मिटवायला जातात का वाढवायला जातात कळत नाही. बऱ्याचदा ज्यांना मिटवायला पाठवलं ती वाढवून येतात. मिटवायला गेलेल्यांनी किती वाढवलं हे अख्ख्या महाराष्ट्रानं 5 वर्षात बघितलंय. काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि हे गेले, आता हे मिटवायला म्हणून गेले. आणि गेल्यानंतर ती काही चर्चा झाली नाही. बोलता बोलता दुर्योधनाच्या मुखातून शब्द आले, नाही कृष्णा, पांडवांना सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी देणार नाही. ही दर्पोक्ती ऐकल्याबरोबर भगवान तिथून निघाले. निघाल्याबरोबर दुर्योधनाने सांगितलं, कृष्णा तुझं माझं बोलणं जरी काही व्यवस्थित झालं नसलं किंवा निर्णय झालेला नसला तरी तू जीवन जायला काय हरकत आहे, जीवन जा. काही बघ बाकी जाऊ दे. नाही नाही मला भूक नाही. अरे आता ही भुकेची वेळ आहे. नाही मला वेळ नाही, भूक नाही, वेळ नाही, जेवायचं नसलं ही कारणं सांगायला लागली. तसाच देव पुढे निघाला. आता तो दुर्योधन म्हटला, बरोबर आहे कृष्णा, आम्ही तुला एवढी विनंती करतो तरी तू आमच्यात जेवत नाही. तू नेहमी पांडवांच्यातच जेवतो, आमचं कुठलं तुला खाऊ वाटतं? काही वेळेला हे कुचकं बोलतात माणसं. आम्हालाही कधी कधी बोलतात, आमच्याकडे कुठलं महाराज तुम्हाला येऊ वाटतंय? ही दुर्योधनाचीच वंशच अलीकडल्या काळामध्ये. काय बोलतील सांगता येत नाही. महाराज लोकांवर इतकी बंधनं टाकली जातात, महाराज काही सांगायला नको. कुठलं आमच्याकडे तुम्हाला दिसत नाही, आमच्या दारावर न जाता आमचं नाही घर तुम्हाला दिसलं बघा, असं लोक बोलत राहतात. आता तो दुर्योधन कृष्णाला एवढं बोलायला लागला, नेहमी पांडवांच्यातच जातो, आमचं काही नाही, अमुक तमुक. पुढे गेलेले भगवान माघारी आले आणि दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना तू जेवणाची व्यवस्था उत्तम केली आहे तरी मी तुझ्याकडे जेवत नाही. दुर्योधनाने विचारलं का? ऐका आता वाक्य. भगवंतांनी सांगितलं त्याचं कारण असं आहे, तू जेवणाची व्यवस्था उत्तम केली तरी मी तुझ्याकडे जेवत नाही. याचं एकच कारण आहे, जेवणाची व्यवस्था उत्तम आहे पण जेवू घालण्याच्या पाठीमागं तुझी भावना चांगली नाही म्हणून मी तुझ्याकडे जेवत नाही म्हटले. मला ताटात काय पदार्थ आहेत हे महत्त्वाचं नाही, ते कोणत्या भावनेने खाऊ घालतोय हे महत्त्वाचे आहे. किती पदार्थ ताटात वाढलेत याच्याशी मला घेणं देणं नाही, पण तिथं भावना कोणती आहे? मी अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, मला ते बघायचं असतं, मला बाकी नाही. तिथून निघाले.
विदुर काकाच्या घरी गेले. बोलवलं होतं का विदुर काकानी? नाही. सुके येतो घरा नारायण. तिथं आले, दरवाजावर हात थाप मारली. काका आहेत का? काकींनी दरवाजा उघडला. बघतात तर पुढं कृष्ण. आता कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता म्हणणाऱ्या काकी स्वतः देव समोर दिसल्यानंतर काय बोलावं कळेना. असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीचं विदेही भोगू दशा. उगी बघत राहिल्या. शेवटी देवानी सांगितलं, काकी मी योगी जपी तपी ज्ञानांकडे जात नाही, स्वतःहून तुमच्याकडे आलो. या तरी म्हणा, मला बसा तरी म्हणा. काकींनी तिथला चौरंग घेतला, मध्ये मांडला. काकी स्वतः त्या चौरंगावर बसल्या आणि देवाला सांगितलं, बसा खाली, बसा बसा. हेही मांडी घालून खाली बसलं. हो, देव वर आणि देव खाली आणि काकी वरती. आणि भूक लागली. इकडं तिकडं केळी बघितल्या, धापास केळी होत्या. काकीने त्या धापास केळी घेतल्या, त्याच्या साली काढल्या आणि देवाला खायला दिल्या साली, आणि त्याच्यातला गाभा स्वतःच खायला लागल्या. ही बातमी विदुर काकांना कळाली. काका धावत येतात, बघतात तर बायको चौरंगावर बसली आहे, देव खाली बसलाय. बायको चांगला गाभा खाते आणि देव मात्र साली खातोय. काकाने आपल्या बायकोच्या अंगाला हात लावला. काय करते कळतंयस का? कुठं बसली, काय खाऊ घालायला लागली? एकदम त्या भानावर आल्या आणि काकींच्या लक्षात आलं आपलं चुकलंय. आणि मग माफ करा देवा, मला चूक झाली, माझी चूक झाली. विदुर काकांनी देवाकडे बघितलं आणि देवाला विचारलं, कृष्णा माझ्या बायकोला एक कळत नाही, पण तुला कळू नये का रे? हा, हे वाक्य विदुर काकांनीच बोलू जाणं. आपण घरात जाऊन बोलायचं नाही, परत कीर्तनालाच येता येणार नाही आपल्याला. माझ्या बायकोला एक कळत नाही, तुला कळत नाही का? आता देवाने विचारलं, काय कळायचं आहे? म्हटले, अरे तू तरी सांगायचं, मी देव आहे, मला असं खाली बसू नये, चौरंगावर बसवावं. मी देव आहे, मला अशा साली खायला देऊ नये, गाभा खायला द्यावं, असं तू तरी सांगायचं ना. भगवंतानी काकांकडे पाहिलं आणि काकांकडे पाहून विचारलं, काका मी सांगायला पाहिजे होतं आणि काकीने ऐकायला पाहिजे होतं, असं तुमचं म्हणणं आहे ना? म्हटले हो. देवाने काकाला विचारलं, काका विदुर काका मला सांगा, सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता किती जण लागतात? म्हटले दोघं, एक सांगणारा आणि एक ऐकणारा. भगवान म्हणायला लागले, काका सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता दोघं लागतात, एक सांगणारा आणि एक ऐकणारा. पण इथं आम्ही दोघं एकच झालो, कोणी सांगायचं आणि कोणी ऐकायचं, याला म्हणा भाव. विठ्ठल हा भाव, या भावाचे भावोदय, भावसंधी, भावशाबल्य, भावशांती अशा पद्धतीने 4 प्रकाराचा चिंतन आपल्याकडे केलं जातं. आणखीन 3 प्रकाराने विचार करायचा झाला तर देहभाव, ब्रह्मभाव, प्रेमभाव. सामान्य माणसाकडे जो असतो त्याला देहभाव म्हणा, मुमुक्षुकडे जो असतो तो ब्रह्मभाव म्हणा, आणि भक्ताकडे जो असतो तो प्रेमभाव म्हणा. आणि म्हणून या भावाने युक्त असलेला जो भक्त भावबळे विष्णुदास. अधिकार काय झाला? नाही नाश पावत. महाराजांना विचारलं, महाराज नाही नाश पावत, अविनाशी पदापर्यंत ते जातात, याचा अर्थ असं काही त्यांना रिद्धी प्राप्त झालेली असते का हो, की जेणेकरून ते अविनाशी पदापर्यंत गेलेले असतात? योगाधिक भाग्य त्यांनी काही मिळवलेली असतात का? महाराजांनी सांगितलं, योगाधिक भाग्य त्यांना मिळवायची गरज नाही, उलट योगाधिक भाग्य त्यांच्याकडे स्वतःहून येतात. अभंगाचं दुसरं योग भाग्य घराये
विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चाल द्यायची का विढाला महाराजांचे शब्द असे आहेत भावबळे विष्णुदास नाही नाश पावत नाही नाश पावत या पदापर्यंत हा विष्णुदास पोहोचला कसा भावबळे विष्णुदास म्हणजे भावाच्या बळाने तिथपर्यंत पोहोचला अविनाशी पदापर्यंत गेला त्यांना काही योगाधिक भाग्य प्राप्त झाले का महाराज सांगतात त्यांना प्राप्त करून घ्यायची गरज पडली नाही ती स्वतःहून त्यांच्याकडे आली योग भाग्ये घरा येते सर्व शक्तीच आला योगी आला आणि एकनाथ महाराजांना म्हणायला लागला महाराज मला तुमच्याबरोबर काही चर्चा करायची आहे नाथ महाराजांनी सांगितलं काय चर्चा करायची आहे नाही वादविवाद करायचे आहेत शास्त्र चर्चा आता वादविवाद म्हटलं की एकनाथ महाराज बाजूला होणार आहे ते शांती ब्रह्म ते वादविवादाच्या भानगडीत कधी पडायचे नाहीत ते म्हणजे नाही बाबा मला काही वादविवाद करायचं नाही करायचं आहे एकनाथ महाराजांनी विचारलं कशा करता ते म्हणले काही नाही सगळ्या पैठणवासियांना सांगायचं आहे मी एकनाथ महाराजांपेक्षा श्रेष्ठ हे दाखवायचं आहे एकनाथ महाराजांनी विचारलं एवढंच आहे का म्हणते हो एवढंच आहे मग एक काम करतो मी सगळ्या पैठणवासियांना सांगतो हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ संपलं काम म्हटले ज्याला जे पाहिजे ते दिलं की भांडणं होत नाही संपलं काय तुला पाहिजे देऊन टाकलं म्हणले कशा करता उगीच म्हटले तुला मोठेपणा पाहिजे घेऊन टाक ना म्हटले कशाला भांडणं करायची म्हटले चर्चा करायची नाही तरी वादविवाद करायचा आता काय करावं तो म्हटलं ठीक आहे नाथ महाराजांनी सांगितलं करा मुक्काम मग म्हटले उद्या सकाळी करू आता आज तर काही संध्याकाळ झाली सकाळी काय असेल ते बघू राहिलं एक खोली दिली त्यांना त्या खोलीमध्ये त्याच्या त्या रिद्धी सिद्धी मूर्त्या वगैरे त्याचं पूजेचं साहित्य ते सगळं बरोबर असतं जो योगी असतात त्याचं सगळं आपापलं बरोबरच असावं महाराज आपापलं सगळं बरोबर असावं आता पूर्वीच्या काळातले आता जुने आहेत ही महाराज मंडळी धनंजय महाराज किंवा या सगळ्यांना विचारा जुनी मंडळी आपली आपली पूजेची पिशवी सगळं बरोबर आता अलीकडे मी काही वेळेला पंढरपुरात आलेली जी नवीन वारकरी आहे ना ती बघतो मी चंद्रभागेत स्नान करून यायचं आल्यानंतर गोपीचंदन एकाचा बुक्का दुसऱ्याचा आरसा तिसऱ्याचा पाणी चौथ्याचं कपाळ फक्त याचं तिथं जाऊन म्हणतात नामवाडा असं म्हणतात म्हणजे गंध घेऊन यायचं नाही ज्ञानेश्वरी नाही गाता नाही काही नाही जवळ महाराज काही नाही पण आता वारकऱ्याचं काय घेऊन बसला महाराज म्हणणारेच नाही त्यांच्याजवळ तर बाकीच्याचं काय आपलं बरोबर पाहिजे गंध आपला बरोबर पाहिजे मी आमच्या वडिलांची आता भागवत महाराजांना माहिती आहे आमच्या वडिलांकडे आम्ही नेहमी बघतो तर त्यांची ती पूजेची पिशवी कायम बरोबर एखाद्या वेळेस कपड्याची पिशवी विसरेल पण पूजेची पिशवी विसरणार नाही आत्ताच आमची येताना चर्चा चालू होती की मुद्रिका कशा लावाव्या मुद्रा कशा असतात कोणती मुद्रा लावावी कुठं लावावी मुद्रा कशा लावल्या जातात इतकी सगळी कारण या सगळ्यांचा विचार करत असताना गोपीचंदन मुद्रा धरणे आम्हालेने वैष्णवा ही महाराजांची भाषा आहे ना तशा पद्धतीने पण अलीकडल्या काळातली ही परिस्थिती पण योगी होता त्याचं सगळं बरोबर ते घेऊन गेला खोलीमध्ये सगळं ठेवलं रात्री झोपला पहाटे 3 वाजता उठला स्नान करायचं आणि त्या मूर्तींची पूजा करायची सकाळी उठून बघतो पहाटे त्या खोलीमध्ये मूर्त्याच नाहीत त्या रिद्धी सिद्धीच नाही तो म्हटला ज्यांच्या जोरावर जिंकायला आलो त्याच कुठं गेल्या म्हटले कुठं काही दिसे ना इकडं तिकडं त्याने खिडकी उघडून अंगणात बघितलं तर त्याच्या पुढचं आश्चर्य ज्या रिद्धी सिद्धी याच्या होत्या ना त्या सगळ्या रिद्धी सिद्धी एकनाथ महाराजांच्या अंगणामध्ये कुणी झाडून काढतंय कुणी पाणी भरतंय कुणी सडा टाकतंय कुणी रांगोळ घालतंय त्यानं डोक्यालाच हात लावला यांच्या जोरावर तर जिंकायला आलो ह्याच फुटली फुटाफुटी तेव्हापासून आहे ती काय आता आहे काय हेच फुटले की म्हणले आता काय करायचं म्हटले त्यानं त्या रिद्धी सिद्धीकडे गेला आणि त्यांना हात जोडले आणि विचारला हे काय म्हटले मी तुमच्या जोरावर तर जिंकायचं म्हणून नाथ महाराजांना आलोय आणि तुम्हीच यांच्या घरात कामं करायला लागलात त्या रिद्धी सिद्धीने गोड उत्तर दिलं त्या रिद्धी सिद्धीने सांगितलं बाबा आम्हाला मिळविण्याकरिता तुला साधना करावी लागते आम्हाला मिळवण्याकरता तुला साधना करावी लागते पण आमच्या ठिकाणी रिद्धित्व आणि सिद्धित्व यायचं असेल तर आम्हाला संतांची सेवा करावी लागते योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत ठीक आहे म्हणजे हे या भाग्याने युक्त असलेला हा वैष्णव आहे नाही नाश पावत या भाग्याने युक्त आहे सर्व शक्ती चालत या भाग्याने युक्त आहे त्यांनी महाराजांना प्रश्न केला महाराज अहो हे अविनाशीपणा रिद्धी सिद्धी या सगळ्या देवाच्या दाशी आहेत ना या सगळ्या देवाच्या दाशी आहेत मग देवाचं असलेलं हे वैष्णवाला कसं काय मिळालं जे देवाचं आहे
ते वैष्णवाला कसं काय मिळालं? त्यांनी तुकाराम महाराजांना प्रश्न केला. तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, तुला बहुतेक व्यवहारातला नियम माहीत नाही म्हटले. जे देवाकडे आहे ते वैष्णवाकडे कसं मिळालं? याला व्यवहारातला नियम आहे, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित. चालेल ना? तू वेळ कमी राहिली म्हणून सरळ देतो आता. पित्याचे जे काही धन पुत्रा कोण वंचिल. अरे बाबा, व्यवहारातला नियम आहे, वडिलांचं जे असतं ते सगळं कुणाला मिळतं? मुलाला. नियमच आहे, वडिलांचं जे आहे ते सगळं मुलाला मिळतं. आमच्याकडे कर्नाटकामध्ये एक पद्धत आहे, म्हणजे आमचा शिष्य परिवार कर्नाटकात जास्त आहे, आदरणीय भागवत महाराजांना माहिती आहे. त्या कर्नाटकामध्ये आमच्याकडे एक पद्धत अशी आहे, एखादा वारकरी गेला तर त्याच्या अंत्यविधीला आमच्या घरातून बोधले महाराज परिवारातून कोणीतरी हजर राहायचं. काय करायचं? त्याच्या गळ्यातली माळ त्यांच्या मुलांमध्ये कोणाला तरी ही वारी चालव बाबा म्हणून ती माळ द्यायची. पुढं मग 2-3 मुलं असतील तर मग थोरला असेल, मधला असेल, कुणी धाकटा असेल, कुणी का होईना पण ही माळ घ्यायची आणि पुढची वारी चालू करायची. ते एका वेळेला मला पाठवलं वडिलांनी आमच्या. मी गेलो, ती माळ घेऊन बसलो. म्हटलं या. त्यांना 4 मुलं होती, 4-5 मुलं होती. या कुणीतरी घ्यायला म्हटलं ही माळ. कोणीच येईना, थोरला येईना, मधला येईना, धाकटा येईना, कोणीच येईना. त्याच्यातल्या एकाने सांगितलं, महाराज तुम्हीच घेऊन जा माळ. म्हणजे त्याची संपत्ती तुला आणि माळ मला, असं नाही ना. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल. हे कोणतं धन? दोन्ही, ऐहिक धन ही मुलाकडे यावं आणि पारमार्थिक धन ही मुलाकडे यावं. तसं हे व्यवहार जसा आहे, वडिलांचं जे असतं ते सगळं मुलाला मिळतं, तसं भगवंताचं जे आहे ते सगळं वैष्णवाला मिळतं. कारण वैष्णवाच्या ठिकाणी वैष्णवाच्या दृष्टीने आईबाप कोण आहेत? विठ्ठल माय बाप चुलत. बस आई वडील जे काही आहे ते भगवान असल्यामुळे पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल. मग असा असलेला वैष्णव जो नाही नाश पावत, 1 सर्व शक्ती चालत, 2 वडिलांचं जे असतं सगळं त्याला पुत्रा कोण वंचिल, असा 3 असा जो असलेला वैष्णव, हा वैष्णव देवाच्या कडेवर जेव्हा बसतो तेव्हा निर्भर झालेला असतो अभंगाचा. तुका माने काले बैसो, तुका माने निर्भय
अभंगाच्या शेवटच्या चरणातले शब्द असे आहेत, तो जो वैष्णव आहे तो कडे बैसो आणि त्यांनी प्राप्त काय झाली त्यांनी असो निर्भर. भगवंताच्या कडेला तो बसलेला असल्यामुळे त्याला जी प्राप्त झालेली अवस्था आहे ती निर्भरता आहे. म्हणजे हे एक वैष्णवाच्या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे. काय काय वैशिष्ट्य झालं? अविनाशीपणा हे एक वैशिष्ट्य, सर्वशक्ती चालत संपन्नता हे एक वैशिष्ट्य, आणि तेने असो निर्भर निर्भरता हे एक वैशिष्ट्य. हा निर्भर निर्भर या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा? निर्भर या शब्दाचे 2-3 अर्थ आपल्याला करता येण्यासारखा आहेत. पहिला अर्थ निश्चिंत असा आपल्याला करता येण्यासारखा आहे. दुसरा अर्थ निर्भय असाही करता येण्यासारखा आहे. आणि तिसरा अर्थ परिपूर्ण असाही करता येण्यासारखा आहे. विठ्ठला सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. ऐक नाही महाराजांचे शब्द. तसं तेने असो निर्भर म्हणताना पहिली गोष्ट, हा वैष्णव निश्चिंत आहे, हा वैष्णव निर्भय आहे आणि हा वैष्णव परिपूर्ण आहे. मी आता तिन्हीचे अर्थ सांगतो. हे निश्चिंत का म्हटलं? मुळात निश्चिंतता येते कशी? निश्चिंत निश्चिंत हा शब्द येतो कसा? चिंतेच्या विरुद्ध शब्द आहे तो निश्चिंत. आता ही निश्चिंतता येण्याकरता काय करावं लागतं? महाराजांचाच नेहमीचा अभंग किंवा नेहमीचं प्रमाण आहे, आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता आम्ही निश्चिंत झालो. याचं कारण खुंटलिया धावा तृष्णेची या. खुंटणं म्हणजे थांबणं, धावा म्हणजे पळापळ, आणि तृष्णेची या म्हणजे इच्छेची या. इच्छेची पळापळ थांबली, चिंता संपली, निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. इच्छेची पळापळ थांबणं म्हणजे निश्चिंत अवस्था प्राप्त होणं आहे. आज याचा अर्थ कुठलीही इच्छा राहिली नाही, कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. ही स्थिती निश्चिंत या शब्दाकरता आवश्यक असते, किंवा रोजचं प्रमाण देऊन पुढे जातो. अवघी चिंता वारली महाराजांचे शब्द आहेत. मला कधी कधी तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. अवघी चिंता वारली असं म्हटलं. वारली या शब्दाचा अर्थ मेली, वारिली या शब्दाचा अर्थ जळाली. अवघी चिंता वारली असं म्हटलंय. महाराज असं म्हणत नाहीत अवघी चिंता निघून गेली, असं नाहीत म्हणत. अवघी चिंता निघून गेली असं समजा, असं म्हटले असते. उजळले भाग्य आता अवघी चिंता निघून गेली असं म्हटले असते. काय अडचण आहे? नाही तुम्ही म्हणाल नाही हो ते जमत नाही. का जमत नाही? नाही, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली हे जसं यमक अलंकारात जमतं तसं अवघी चिंता निघून गेली नाही जमत. काय अडचण? नाही नाही, चाल म्हणायला अडचण येते, टाळात बसत नाही. अहो कसं बसत नाही? अलीकडल्या काळात काहीही टाळात बसायला लागलं, याला काय अडचण आहे बसायला? काही बसायला लागलं की. आता कुठले प्रमाण म्हटली जातील आणि कुठल्या कविता कीर्तनात म्हटल्या जातील काही सांगायची गरज आहे का वेगळी? अहो आपल्याकडे संप्रदायामध्ये तत्व असं सांगितलं जातं, संत वाङ्मयाच्या प्रमाणाशिवाय अन्य कोणतीही काव्य टाळ पकवाजावर म्हणू नये इतकी सूक्ष्मता सांगितली जाते. कशालाही आपल्याकडे ज्ञानोबा तुकोबारांचीच प्रमाणं, फक्त आपल्याला टाळ आणि पकवाजाच्या साथीने, अन्य फक्त तुम्ही उच्चार करा पण त्याला चाली लावता येत नाही. टाळ पकवाजात ते घेता येत नाही, कारण टाळ पकवाजाचा नाद किंवा त्याच्याही पुढं सांगतो आपल्या संतांची प्रमाणं इतकी सामर्थ्यवान आहेत की त्यांना जोडीला अन्य कुठलं तरी सामान्य काव्य घेण्याची गरजच नाही. विठ्ठला ही अवघी चिंता
वारली असं म्हणण्यामध्ये काय नेमकं सांगायचं आहे? वारली म्हणजे मेली, जळाली, पुन्हा उत्पन्न नाही असा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. पुन्हा त्याला आपल्याकडे आपण सगळी शेतकरी मंडळी आहोत. मी एक साधा प्रश्न विचारतो. एकदा जळाली गोष्ट की पुन्हा ती उत्पन्न होत असते का? जळालेली पुन्हा उत्पन्न होते का? नाही. समजा दोन शेतकरी बाजारात गेले, दोघांनी शेंगदाणे विकत घेतले, दोघांनी एकमेकाच्या शेतामध्ये पेरले. 15 दिवसानंतर दोघांनी एकमेकाच्या शेताकडे बघितलं. एकाचा हिरवागार भुईमुग उगून आला, एकाचं काही उगूनच आलं नाही. ज्याचं उगून आलं नाही तो म्हटला, का रे बाबा, शेती जवळच जवळ आहे, खत पाणी सगळं वेळेवरच आहे, असं असताना तुझा हिरवागार भुईमुग उगून आला आणि माझं काही उगूनच आलं नाही, असं कसं काय? ज्याचं उगून आलं होतं तो म्हटला, बाबा, भुईमुग उगून येण्याकरता शेंगदाणे पेरावे लागतात, तू नक्की पेरले होते का? ज्याचं उगून आलं नाही तो म्हटला, बाबा, तू कच्चे पेरले असतील, मी भाजून पेरले होते. उदाहरण संपलं. आता भाजून पेरलेलं कुठं उगून येतं का? भाजलं म्हणजे जळालं, मेलं, पुन्हा उत्पत्ती नाही. तसं अवघी चिंता वारली म्हणजे मेली, जळाली, पुन्हा उत्पत्ती नाही. आणि अशी निश्चिंत अवस्था झाली कोणाची? वैष्णवाची. तेने असो निर्भर, ही निश्चिंतता म्हणा. एक विचार. दुसरा विचार आहे निर्भय. मला 3 अर्थ सांगायचे आहेत ना. दुसरा विचार आहे निर्भय. निर्भय या शब्दाचा अर्थ आहे भय राहिलं नाही. कडे बैसो, भगवंताच्या कडेवर आम्ही बसल्यामुळे आता कसल्याही पद्धतीचं भय राहिलं नाही. कारण भयाकरता भेदाची गरज असते आणि भगवंताच्या कडेवर बसलो की अभेदाची स्थिती येते. आणि एकदा अभेदाची स्थिती आली की भय शिल्लकच राहत नाही. मी तुम्हाला दाखला देतो, याच्याकरता दाखला देतो. निर्भय म्हणजे भय राहिलं नाही. महाभारतामध्ये किंवा भागवतामध्ये वर्णन असं आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे आणि मग रात्रीच्या वेळेला झोपले होते आणि मध्यरात्री एकदम राधा राधा म्हणून ओरडायला लागले. ऐका, द्वारकेचे राजे आणि द्वारकेमध्ये एकदम रात्रीच्या वेळेला राधा राधा म्हणून ओरडायला लागले. जवळ रुक्मिणी माता होत्या. रुक्मिणी मातेनी उठवलं असं हलवून, ओ काय काय चाललंय? रात्रीच्या वेळेला राधा राधा म्हणून उठवलं. आता ती रुक्मिणी होती म्हणून हाताने उठवलं, आपल्याकरता दांडकच आहे म्हणून ते उठवलं. एकदम काय चाललंय म्हणले, राधा राधा रात्रीच्या वेळेला म्हणायला लागलात. एकदम देवाच्या लक्षात आलं, अरे चूक झाली आपली. देवानी सांगितलं, नाही 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 नाही, काही नाही काही नाही. काही नाही म्हणजे काय? हे राधा कोण आहे आणि का हाक मारायला लागलात? सांगतो सकाळी म्हटले. झालं. सकाळच्या वेळेला दोघं तिला घेऊन यमुनेच्या काठावर आले. भगवान रुक्मिणीला घेऊन यमुनेच्या काठावर आले. यमुनेच्या काठावर राधा कृष्ण कृष्ण भजन करतच होती आणि एकदम राधेनी कृष्णाकडे पाहिलं, कृष्णाने राधेला पाहिलं आणि मग ती धावत आली. दोघं एकमेकाला भेटले आणि भेटल्याबरोबर रुक्मिणीने सांगितलं, अहो, मी ही राधा, हिचा अधिकार काय आहे हे विचारते तुम्हाला आणि तुम्ही काय म्हटले करायला लागलात? काय आहे ह्या राधेचा अधिकार म्हटले? राधेचा अधिकार काय आहे ते सांगा. काय झालं असं तर आता काय करावं? जाऊ दे जाऊ दे. असं असं विठ्ठल 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 त्याला सांगायला पाहिजे होतं, इथं कोण गिराईक नाही आणि आम्ही आता इथून पुढे होणार नाही असं काहीतरी सांगा, प्रतिज्ञा करा, मग होईल ते. असो, मला मुद्दा एवढाच बोलायचा होता. म्हणजे राधेचा अधिकार काय सांगा. तर सांगा म्हटल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं, सांगतो, थांब, ऐका, मला बोलायचं आहे काय. तेने असो निर्भर, माझा मुद्दा इथं आहे. आणि निर्भर या शब्दाचा अर्थ निर्भय. माझा पहिला अर्थ संपला, कोणता? निश्चिंत. दुसरा अर्थ चालू आहे, निर्भर, निर्भय. आता तिसरा परत सांगणार आहे, परिपूर्ण. निर्भय या शब्दाचा विचार करताना राधेचा अधिकार काय रुक्मिणीने विचारलं. भगवान म्हटले, थांब. एक पाण्याने भरलेला हंडा देवाने हातामध्ये घेतला आणि त्या यमुनेच्या काठावर एका बाजूला एक काठी बांधली, दुसऱ्या बाजूला एक काठी बांधली, मध्ये दोरी बांधली. पाण्याने भरून एक हंडा रुक्मिणीकडे दिला देवाने अगोदर. आणि देवाने सांगितलं, रुक्मिणी, मी पाण्याने भरून दिलेला हंडा डोक्यावर घेऊन या दोरीवरनं चालत इकडून तिकडं जाता येईल का तुला? यमुनेच्या या काठावरनं इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर या दोरीवरनं चालत जाता येईल का? रुक्मिणीने सांगितलं, काय देवा, काय तुम्ही परीक्षा घ्यायला लागलात? इकडून जाता येईल का? का जाता येणार नाही? मी जगन्माता आहे, मला काही होत आहे, करता येत आहे, काय अवघड आहे त्याच्यामध्ये म्हटले. असं? होय. मग जाईल? हो नक्की, द्या इकडे ते म्हटले. घेतला हिसकावून, डोक्यावर घेतलं आणि निघाली. मध्यभागी गेल्याबरोबर रुक्मिणीचे डोळे फिरायला लागले. आता ते यमुनेचं पात्र विस्तीर्ण आहे. तुम्ही गोकुळला गेला असेल तर तिकडं वृंदावनला बघा, मोठी ती पात्र. मध्ये भागी गेल्यानंतर डोळे फिरायला लागले आणि तोल गेला आणि त्या पाण्याच्या हांड्यासहित नदीमध्ये पडली. पडल्याबरोबर राधा आणि कृष्ण हसायला लागले. रुक्मिणी कलेला आल्या
आणि म्हणायला लागल्या, देवा माझी जशी परीक्षा घेतली तशी या राधेची घेऊन दाखवावर. भगवंतांनी सांगितलं तिची घ्यायची होती म्हणूनच तुझी अगोदर घेतली म्हटले. असं दाखवावर तिला जमतंय का बघू म्हटले. बरं. भगवंतांनी एक पाण्याने भरलेला हंडा घेतला आणि राधेला सांगितलं, राधे मी पाण्याने भरून दिलेला हंडा डोक्यावर घ्यायचा आणि इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर या दोरीवरनं चालत जायचं, जमेल का? आता ती राधेने सांगितलं, कान्हा तू म्हणतोय म्हटल्यानंतर का जमणार नाही? तू म्हणतोय तर सगळं होईल, माझ्याच्याने काही होत नाही, पण तू दोरीवरनं जाताना आणि तू मात्र घाबरली नाही, तुला भीती वाटली नाही का? एवढा मोठा पाण्याचा हंडा घेऊन इकडून तिकडं गेली कशी काय आणि तिकडून आली कशी काय? ऐका, राधेने फार गोड उत्तर दिलं. राधेने रुक्मिणीला सांगितलं, आई साहेब पाण्याने भरून दिलेला हंडा मी कशी घेऊन गेले असा तुमचा प्रश्न आहे ना? हो, मी नाही घेऊन गेले, त्या हंडा डोक्यावर मी नाही घेऊन गेले. मग भगवान श्रीकृष्णाने पाण्याने भरून दिलेला हंडाच मला इकडून तिकडं घेऊन गेला आणि तिकडून इकडं घेऊन आला, याला म्हणा निर्भय, याला म्हणा निर्भय. ही निर्भरता अंगामध्ये येते कधी? तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर. किती गोष्टी झाल्या? 2. निश्चिंत कळालं, निर्भय कळालं. आता तिसरा एक सांगतो. तिसरा अर्थ सांगितलाय निर्भर या शब्दाचा परिपूर्ण असा अर्थ सांगितलाय. हा वैष्णव कसा आहे? निश्चिंत आहे. 1. हा वैष्णव कसा आहे? निर्भय आहे. 2. हा वैष्णव कसा आहे? परिपूर्ण आहे. जरा एक आणखीन तत्वज्ञानाचं वाक्य सांगतो. परिपूर्ण म्हटलंय, अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. तुम्ही म्हणाल याच्यात काय फरक आहे? अपूर्ण कुणाला म्हणायचं, पूर्ण कुणाला म्हणायचं आणि परिपूर्ण कुणाला म्हणायचं? नीट ऐका. ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याला अपूर्ण म्हणतात, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला पूर्ण म्हणतात. बरोबर आहे? ज्ञान आहे तो पूर्ण. खरं बघायला गेलं सामान्य मनुष्य, प्रापंचिक मनुष्य अपूर्ण आहे, प्रापंचिक मनुष्य अपूर्ण आहे, मुक्त हा पूर्ण आहे आणि संत नाम वैष्णव हे परिपूर्ण आहेत. म्हणजे प्रापंचिक माणसाच्या बाबतीत शब्द आहे अपूर्ण, मुक्ताच्या बाबतीत शब्द आहे पूर्ण आणि वैष्णवाच्या बाबतीत शब्द आहे परिपूर्ण. मग वैष्णवाला परिपूर्ण का म्हणायचं? याचं एक साधं उत्तर असं आहे, ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याला अपूर्ण म्हणा, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला पूर्ण म्हणा आणि असलेलं ज्ञान जगाला देण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्याला परिपूर्ण म्हणा. आणि म्हणून तेने असो निर्भर. निर्भर या शब्दाचा अर्थ परिपूर्ण. हा वैष्णव कसा आहे? परिपूर्ण आहे, निश्चिंत आहे 1, निर्भय आहे 2 आणि परिपूर्ण आहे 3. हे इथपर्यंत गेला कसा? भावबळे विष्णुदास. मूळ पदावर यायचं. त्यामुळे भावाच्या बळाने युक्त असलेला विष्णुदास नाही नाश पावत. 1. भावाच्या बळाने युक्त असलेला विष्णुदास सर्व शक्ती चालत. 2. आणि भावाच्या बळाने युक्त असलेला विष्णुदास तेने असो निर्भर. 3. आणि या तिन्ही गोष्टी त्याच्याकडे का मिळतात? तर पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचील, वडिलांचं जे असतं ते सगळं मुलाला मिळतं. या न्यायाने तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर. योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत. ज्ञानेश्वर योगभाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. असो या अभंगाचा जेवढा विचार करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. आपल्या या राहुडकर परिवाराच्या वतीने हा उत्सव या ठिकाणी 1 दिवसाचा आपल्या तुकारामजी ज्ञानदेव राहुडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हा 1 दिवसीय कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केला. सगळा संपूर्ण परिवार आणि या परिवारावर प्रेम करणारी विविध क्षेत्रातली मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, जी सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी, कृषी क्षेत्रामध्ये काम करणारी सर्व क्षेत्रातली मंडळी आज इथं उपस्थित असलेली दिसून येतात. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. हरिभक्तीपरायण भागवत महाराज जळगावकर यांनी ही सेवा, मला अगदी श्रावण महिन्यामध्ये त्यांचा फोन आला आणि मला सांगितलं की ही सेवा करावी लागेल. मी चातुर्मासाच्या काही नियमामुळे मी त्यांना म्हटलं की थोडंसं एखाद्या वेळेस मला चातुर्मासाचे पाठ आहेत त्यामुळे नको. तर आता जळगावकर महाराजांचा अधिकार काय आहे हे आम्हाला माहिती आहे, पंढरपुरामध्ये राहणार आहे. त्यांनी मला फक्त एकच वाक्य सांगितलं, यायचं आहे का नाही एवढंच विचारलं. मी म्हटलं लगेच, कारण भागवत महाराजांचं आणि माझं प्रेम
तात्या आहेत त्यांना माहीत आहे, किंवा पंढरपुरात जी मंडळी राहतात त्यांना माहीत आहे माझं अगदी जीवश्य अशा पद्धतीचं प्रेम आहे. आणि म्हणून भागवत महाराजांमुळे इथं येणं झालं, आपल्या सगळ्यांचं त्या निमित्ताने दर्शन घेता आलं. या परिसरामध्ये तसं फारसं जरी येणं नसलं तरी या परिसराला फार महत्त्व आहे. याचं कारण ज्ञानोबारांचा पालखी सोहळा जर आपल्या जवळून जात असेल, ज्ञानोबार आहे तुकोबार आहे, एकीकडून तुकोबार आहे, एकीकडून ज्ञानोबार आहे, आणि त्याच्यामध्ये आपण आहोत असं म्हणायला हरकत नाही. कारण इकडल्या बाजूला ज्ञानोबार आहे आणि इकडल्या बाजूने तुकोबार आहे, आणि अशा ज्ञानोबार आहे तुकोबारांच्या मध्ये आपण आहोत. त्या अर्थाने आपण भाग्यवान आहात. आपल्याकडून अशीच सेवा संप्रदायाची या ठिकाणी घडावी. संपूर्ण राहुळकर परिवारावर भगवंताची कृपा या ठिकाणी अखंड राहावी. जरी माझा त्यांचा व्यक्तिशः परिचय नसला तरी परंतु महाराजांच्यामुळे या जागेमध्ये आणि आपल्या सगळ्यांमध्ये येणं झालं. हरिभक्तीपरायण धनंजय महाराजांची भेट झाली. वारकरी शिक्षण संस्थेतील सगळी विद्यार्थी, गायक वादक मंडळी इथं दिसून येतात. या सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो. पांडुरंगाची कृपा तुम्हा सर्वांवर या ठिकाणी राहावी अशी भावना व्यक्त करतो. आणि कैलासवासी तुकारामजी यांच्याबद्दल जास्त बोलण्यापेक्षा या अभंगात ते शब्द म्हणजे त्यांचं जीवन एका अर्थाने असं म्हणायला हरकत नाही. माणूस जेव्हा जात असतो तेव्हा तो देहरूपाने जरी गेलेला असला तरी त्याचे विचार शिल्लक राहत असतात, आणि विचाराच्या दृष्टीने नाही नाश पावत असंच म्हणावं लागतं. त्यामुळे त्यांचे विचार, त्यांनी केलेलं कार्य हे आपण आपल्या डोक्यामध्ये घ्यायचं असतं आणि आपली पुढची सगळी वाटचाल ठेवायची असते. अशा भावना त्या निमित्ताने व्यक्त करतो. पुनश्च एकदा ही सेवा भगवत चरणी समर्पित करू आणि याच ठिकाणी थांबू. सांगा शेवटची चाल आता करा. द्या कोणाकोणाला द्यायचं. विश्रामी
हॅलो आज या ठिकाणी सर्वांनी जागी खरं तर सूर्य उगवल्यानंतर मिनमिनत्या दिव्याच्या आणि मेणबत्त्यांचा काही उपयोग नसतो. अगदी बोधले महाराजांच्या परंपरेतले सूर्य ज्ञानसिंधू वारकरी भूषण असलेले आणि ज्यांच्या मुखातून आपण अमृताची वाणी ऐकलेली आहे त्यांच्यानंतर बोलणं खरोखर अनुचित आहे. मशकाने कैसा आकाशाचा प्रांत धरावा मुठी तर सांगा बरे, ही ज्ञानेश्वरांची ओवी आज या निमित्तानं आठवते. महाराजांच्या नंतर बोलणं खरंच प्रोटोकॉलला धरून नाही, परंतु कापुरांचा दिवा जसा पद्धतीनं अगदी प्रज्वलित व्हावा आणि निघून जावा, तशी काही माणसाच्या जीवनातला जीवन हा योग असतो आणि मृत्यू ही समाधी असते. मृत्यू जेव्हा माणसाचा होतो तेव्हा बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे की माणसाची वाणी अग्नीमध्ये समाविष्ट होते, डोळे सूर्यामध्ये समाविष्ट होतात, प्राणवायूमध्ये समाविष्ट होतो, भान दिशांमध्ये समाविष्ट होत असतात, केस जे आहे डोक्याचे ते वनस्पतीमध्ये समाविष्ट होत असतात, त्याचबरोबर शरीर जे आहे ते शरीर पृथ्वीमध्ये समाविष्ट होत असतं. जे पृथ्वीतून निसर्गातून आपल्याला मिळतं तिथंच ते जात असतं. आणि या संदर्भातलं चिरंतन अशा प्रकारचं चिंतन महाराजांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. आज खरं तर अशी मोठी माणसं आपल्या इथे येतात त्यावेळी आपलं देहच नव्हे तर आपलं अंतःकरण सुद्धा त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावी इतकी तपानं समृद्ध अशी माणसं आज